सर याच्यासाठी SSM चा वापर केलेला आहे. बर SSM नवीन आपली उत्पादने. बर बर बर. खालच्या वावरामध्ये बघितलं तर निम्मा निम कमी आहे. दुसरी गोष्ट दाणे भरलेले, एका याला 3 शेंगा लागलेल्या आहे. जनरली 2च लागतात किंवा 1च लागते. पोषणाचा स्प्रे मध्ये क्रॉप चार्जर आणि फ्लावर चार्जर घेतला आणि त्याच्यानंतर अळीचा कुठल्याही प्रकारचा प्रकोप दिसला नाही. पानं खाल्ले पण त्याचा दुष्परिणाम काही झाला नाही. आता याच्यात पाणी होतं गुडघे एवढं. काय बात करतात? सोयाबीन मध्ये, या सोयाबीन मध्ये, या सोयाबीन मध्ये हे बघा त्याच्यावर पांढर लष्टर वगैरे किती खतरनाक. डायरेक्ट असं वाटतंय काही घाटी आहे हरभऱ्याची. बघा ना असं दिसतं त्याच्यामध्ये. ₹4,500 खर्चामध्ये तुमचं हे 30 गुंठे क्षेत्र पूर्ण रंगलं. परत नंतर काही एक बार युरिया सुद्धा टाकेल नाही सर. युरिया अजिबात नाही, खरंच नाही. इथून माग तुम्ही थोडस तुम्हाला वाटायचं बुवा येतं का नाही, मग तुम्ही थोडंफार इकडे तिकडे करायचे. 19-20 व्हायचं. 19-20 व्हायचं. मी सुद्धा आहे ना एवढी उचकून पाहिलेली नव्हती, आजच पाहिली. तुम्हाला खोटं नाही सांगत सर, आजच पाहिली. डेअरिंग नव्हती. मला असं झालं एवढ्या शेंगा कधीच शेंगा नव्हत्या. असं इथून मागे अशा शेंगा काहीच नव्हत्या. मागच्या वर्षी नव्हते सर. मागच्या वर्षी नव्हत्या. तर मागच्या वर्षी पाऊस नव्हता तरी एवढे शेंगा नव्हते सर. तण बी नाही एवढं. तण नाही. आणि खाली पाहिलं खालचं वावर त्याच्यामध्ये तण बी आहे. आता तुमचं तण सळ तुम्ही जर तुमचं शेत पाहिलं तुमचं शेत पूर्ण तण वसळून गेलेलं आहे पूर्ण. बघा पूर्णपणे तुमचं शेतामध्ये फक्त सोयाबीन दिसते, पण एक साईज दिसते पूर्ण. पण तुम्ही खालचं वावर जर पाहिलं तर खालच्या वावरामध्ये तण बघायला मिळते. आणि SSM पण दाणेदार आहे. आज SSM सारखं खत वापरायला किती सोपं आहे. लय सोपं आहे. बरं हे वापरल्यावर रोग येत नाही, किती विशेष गोष्ट नाही. खरंच रोग नाही. मी त्याला म्हणले ना हे पुरणारच नाही म्हटलं. काय म्हणलं? याच वाराला पुरणार नाही म्हटलं ते खत. तो म्हणे पातळ टाकसा हे होईल म्हणे. म्हणजे एवढं खत किती टाकायचं बा? आपल्याला 50 किलो टाकायची सवय लागून जाईल. एवढं खतात काय होईल आणि काय करेल बा तिला जाऊन असं. म्हणजे शंका वाटायची ती. सगळं मिळून जर बेरीज केली 100 किलो नव्हतं होत ना. कारण तुम्ही 30 आणि 30 100 किलोच्या आसपास जात होते. बरोबर आहे ना. म्हणजे तसं आपल्याला 4 बॅगा टाकायचं. आपल्याला कमी कमी 3 किंवा 4 बॅगा टाकायचे म्हणजे 200 किलो. 200 किलो. म्हणजे हे तुम्ही टाकून किती टाकलं 60 ते आणि हे 50 110 आणि 120 किलो टाकलं. 80 किलो खत तुम्ही कमी टाकलं दरवर्षीपेक्षा. मग तुम्हाला वाटलं बा हे पुरतं का नाही? मी त्याला म्हणायची पुरणार नाही. हा प्लॉट बघा, हा केमिकल आहे बरोबर आहे की नाही? तो वरचा पण केमिकल आहे हा इकडचा, राईट. हे केमिकलवर आहे, हे केमिकलवर आहे आणि हे वैदिकवर आहे बरोबर आहे. आणि हे इकडचा पण केमिकलवर आहे. पूर्ण सगळे म्हणजे केमिकलवरचे सगळ्या सोयाबीनमध्ये तण आहे आणि सगळ्यांची काळोखी कमी आहे, पानं लहान आहे आणि याचे पानं जे आहे एकदम तुफान आहे की नाही? हे जमीन आसमानाचा फरक आहे. ही केमिकलची शेंग आहे आणि ही SSM. बापरे किती पट उत्पन्न आहे आता. एक शेंगचा एक दाणा आणि ही आखी शेंग बरोबर आहे. एवढं मोठं 4 पट उत्पन्न 3 पट तर गॅरंटेड ना. हे केमिकलचं आहे बरोबर, SSM चं आहे. बर त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आपल्याला बघायला. मला सांग शेंगीची साईज बघ, शेंगाची साईज, शेकाची लांबी. मग काय केलं यांनी फक्त तो 5000चा डोस टाकलाय आपला. नमस्कार सर. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. दयाबाई लक्ष्मण मुकेकर, राहणार समशेरपूर, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. ओके. हर्षल सर, तुमची शेती आहे? हो. तुमच्या मम्मी आहेत? हो. तर आता हे क्षेत्र किती तुमचं इथे? आता हे सोयाबीनचं आहे. आता इथे 10 गुंठ्यांवरती 30 गुंठे क्षेत्र आहे. म्हणजे टोटल 1 एकर क्षेत्र आहे सोयाबीनचं. हो. आता सगळी जमीन तुम्हाला किती इथं? 1.5 एकर. 1.5 एकर जमीन आहे. आता सलग जरी लाईन बघितली आपण पूर्ण, तर पूर्ण शेंगाने भरलेले वरती वरतीपर्यंत. म्हणजे सर दाखवताय आपल्याला
वरतीपर्यंत शेंगा आहे, बरोबर ना? हो शेंड्यापर्यंत. बघा म्हणजे वरती शेंड्यापर्यंत शेंगा आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही पूर्ण हे बघा पूर्ण झाड भरलेले गच्च, म्हणजे ही लाईन पूर्ण तुम्ही पूर्ण तुमचं शेत असंच आहे हो पूर्ण भरलेलं. कुठे जरी बघितलं तरी असंच सेम. अच्छा, आता हे जे तुमचं क्षेत्र आहे इथे समजा, हो. याच्यामध्ये आता हे किती गुंठे केलेलं आहे तुम्ही? हे 10 गुंठे. हे 10 गुंठे. 10 गुंठे केलेलं आहे. हो. बर बर बर. काय काय वापरलेलं आहे सर याच्यासाठी SSM चा वापर केलेला आहे. बर SSM नवीन आपली उत्पादन बर 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 केलाय, म्हणजे सम्राट शक्ती मिरॅकल. सम्राट शक्ती आणि मिरॅकल याचा हा. वापर केलाय आपण. बर बर. आणि ते वापर आणि त्याच्यानंतर स्प्रे केलेत. बर. स्प्रे मध्ये 2 स्प्रे आहे त्याच्यामध्ये. हा, पहिला स्प्रे क्रॉप फ्लावरचा आहे हा. आणि दुसरा फ्लावर साईजचा आहे. आता तुम्ही किती वर्षापासून सोयाबीन करता इथे 3 वर्षापासून. या वावरामध्ये? आणि याच्या पूर्वी तुम्ही शेती करत होती ना, हा. जेव्हा हे वापरत नव्हते तेव्हा? करत होतो. तेव्हाची सोयाबीन आणि आता सोयाबीन मध्ये काय फरक आहे? आता शेंगा बिंगा भरपूर लागलेल्या आहे. एवढ्या शेंगा पूर्वी लागायच्या का? नाही, कमी होते. किती कमी असेल ना? आता आपण खाली शेजारचं वावर बघितलं, वर पर्यंत हे हाईट याची हाईट पण याची हाईट गोठ्यापर्यंत खालच्या वावरामध्ये बघितलं तर निम कमी आहे असं. निम्मा निम कमी आहे. दुसरी गोष्ट याची दाणे भरलेली आहे. हम्म. एका एका याला 3-3 शेंगा लागलेल्या आहे. हो हा. जनरली 2च लागतात किंवा 1च लागते. आणि जर 2 लागले तर दाणे पण भरत नाही. नाही बरं. एका याच्यामध्ये कंपल्सरी 3 दाणे. 3 दाणे पण आहे. येऊन सर बघितलं तर बंचेस मध्ये एका वेळी एका ठिकाणी 4 शेंगा आहेत. बरोबर. म्हणजे तुम्ही वरती जर बघितलं, वरती बघा तुमची हो. एका ठिकाणी 4 शेंगा आहे आणि काय 4 दाणे पण आहेत. 3 दाणे तर इथं 6 कंपल्सरी. शेंगा आहेत वरती. वरती 6 शेंगा हो आहे एका बंचला. हो. जे सोयाबीनची शेती करणारे शेतकरी आहे त्यांचं एक उद्दिष्ट काय राहतं की साधारणतः बिघ्याला ॲव्हरेज चांगलं मिळावं, हो किंवा साधारणतः 7-8 क्विंटल 10-12 क्विंटल मिळालं तर खुश होतात लोक. बरोबर. असं जर उत्पादन असेल तर किती क्विंटल निघेल? एक अंदाज मागच्या वर्षी काहीतरी 8 क्विंटल निघालं होतं. बरं, किती क्षेत्रामध्ये? 30 गुंठ्यामध्ये. 30 गुंठ्यामध्ये. हो. बर. आणि ह्या वर्षी मला वाटतं की 15 क्विंटल पर्यंत ऍव्हरेज जायला म्हणजे पाहिजे. दीडपट किंवा दुप्पट होईल हो आरामात. एवढं. हो. SSM चा किती प्रभाव वाटतो? किती बॅग टाकले तुम्ही एवढे? SSM च्या 5 बॅग टाकले. म्हणजे कसं प्रमाण घेतलं तुम्ही? सम्राट शक्ती आणि मिरॅकल 2-2-1. अच्छा, 5 बॅग टाकले. हो हो. मग 5 बॅगचा खर्च किती आला तुम्हाला? 4,500 रुपये. 4,500 रुपये खर्च आला. तर 4,500 मध्ये तुम्ही जनरली दरवर्षी काही केमिकल वापरत असाल ना? आणि मागच्या वर्षी म्हणजे दरवर्षी वापरायला लागायचं. ह्या वर्षी म्हणजे काय व्हायचं की खत जर टाकलं तर त्याच्यावरती कीड आणि रोग यायचा स्प्रे मारावंच हा, लागायचं. या वर्षी तुमचे म्हणजे पानं खाल्लेले दिसत आहे थोडेफार, हो. पण खाली काहीच नाहीये. नाही खाली काहीच नाही. काहीच म्हणजे काहीच नाही. आमचं बोलणं झालं होतं. मी स्प्रे मारायला घरी आलो होतो तर हा. मी मला म्हटले होते की आळी भरपूर आहे हा, आणि मी आळीचा स्प्रे मारलाच नाही. बर. तर मी पोषणाचा स्प्रे मारला. पोषणाचा स्प्रे मध्ये क्रॉप चार्जर आणि फ्लावर चार्जर घेतला. हा आणि त्याच्यानंतर आळीचा कुठल्याही प्रकारचा प्रकोप दिसला नाही. पानं खाल्ले हा. पण त्याचा दुष्परिणाम काही झाला नाही. म्हणजे खाली जी येऊन आळी फुलं खाणं. शेतकरी जे घाबरतात, पानं खाल्ले की लगेच घाबरून हो जातात, हो हो. परंतु ते अनावश्यक मारलेले फवाऱ्यांनी त्यांचं जे वाढीव खर्च बी होतो हो. आणि पिकाचं पण वाढ ग्रोथ थांबते ना. Yes. आता पानं जर पाहिले तुमचे तर पानांची ग्रोथ पाना मागून शिरा बघा, त्या पानांच्या त्यांची ती साईज बघा. बरोबर आहे ना? हो काळोखी बघा, शिरा कशा दिसल्या बघा मागून त्याच्या. खूप असं म्हणजे जेवढे पानं मजबूत झाले तेवढं तुमचं खाली शेंग पण मजबूत होते. किती हाईट झाली होती सोयाबीनची तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस वाढली होती तेव्हा? मी तर लागत होते. तुमची छाती पण लागायची. हो. वेगळा अनुभव काय या वर्षीचा? नाही, या वर्षीचा अनुभव सर म्हणजे वेगळा म्हणजे असा का आता याच्यात पाणी होतं गुडघे एवढं काय बात करता? सोयाबीन मध्ये. या सोयाबीन मध्ये या सोयाबीन मध्ये इथून म्हणजे निम्म्या आमचं भागापासून वरचं पुढे क्षेत्र ना आहे ना पूर्ण. हा. वरचं क्षेत्र हे वरचं अख्खं पाणी आमच्या टोटल वावरात येतं. आता वरच्या घरामागच्या सुद्धा वावरात आहे हा. ना, टोटल पाणीच होतं. पण अजून त्याला इफेक्ट काहीच नाही झाला. म्हणजे आम्हाला मागच्या वर्षी हा. शेंगा कमी लागला होत्या ना, आता मुळात म्हणजे नेमकी फुल लागायचं टाइम ना, हा त्यावेळेस आपला जो 8-15 दिवस पाऊस चालू होता ना, हा म्हणलं आता आपल्याला सोयाबीन गेली आपली. लागत गेलीच म्हणजे का बरं? शेंगात नाही ना. हे नंतर पाऊस नंतर जो फुलं लागले ना हा. त्याच्या शेंगाही असतात. आता तुम्ही तुमच्या मांडीच्या वर जर पाहिलं तर काय ते घोपरच्या घोपर हा. नुसते. बघा ना तुम्ही तुमच्या हा, मांडीवर. बघा ना. हा, मांडीवर सगळे घोपरच्या घोपर आहे. हा. वरती समोर तुम्ही म्हणजे पूर्ण झाड असं पूर्ण वरपर्यंत झाकलंय काही बघा. हा बघा, वर पण शेंगा आहे बघा. आहे का? वर पण एक आहे. पण वर पण शेंगा आहे ना. हम्म. आणि शेंगाची जाडी बघा बरं तुम्ही. दाणी बघा त्याच्यात आत्ताच बघा केवढी टणक पण लई अजून. त्यांना की अजून ना कुठं सुद्धा नाही कुठे एवढं. बघा. बघा आता दाणे जे आहे तुमचे किती सुंदर आहे बघा.
म्हणजे दाणे आत्ताच किती मोठे मोठे आहेत. हो हा हे बघा त्याच्यावर पांढरं पांढरं लष्टर वगैरे किती खतरनाक आहे. डायरेक्ट असं वाटतंय काही घाटी आहे हरभऱ्याची. हा. बघा ना असं दिसतं त्याच्यामध्ये. म्हणजे आता तर त्याला एवढं लष्टर आहे. तर काय वाटतंय सोयाबीनचं म्हणजे संख्या वाढली, शेंगांची साईज वाढली, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची वजन बी वाढणार आहे. वजन वाढणार. मग तर तुमचं टनेज तर वाढेल. मग 100% वाढणार. मी जे अनुमान मांडतोय त्याच्यापेक्षा मला वाटतं अजून अपेक्षा जास्त राहील. तुम्ही जो खर्च केला समजा 5 गोण्यांचा खर्च मला 4,500-5,000 रुपये हो असतो. 4,500 रुपये. 4,500 रुपयाच्या खर्चामध्ये तुमचं हे 30 गुंठे क्षेत्र पूर्ण रंगलं. हो हो हो. परत नंतर काही नंतर काहीच नाही. टाकत नाही आला. काहीच नाही. हा काहीच नाही. एक बार युरिया सुद्धा टाकेल नाही सर. युरिया काहीच नाही, अजिबात नाही. खरंच नाही. बरं इथून माग तुम्ही थोडस तुम्हाला वाटायचं बुवा येतं का नाही येतं का नाही, मग तुम्ही थोडंफार इकडे तिकडे करायचे. ऊस बिन्नीस व्हायचं. 19-20 व्हायचं. म्हणजे थोडंफार एखादा हात मारला, एखादा केमिकलचा हात मारला, जरी पोरगा असलं कंपनीत कामाला तरी पण त्याला काय इकडे आमचं पीक गेलं मग काय करायचं. आहे की नाही. नाही 19-20 व्हायचं. आता या वर्षी कसा विश्वास ठेवला मग नाही या वर्षी म्हणजे तुम्ही असं ठरवलं बाबा पाणी गेलंय आता तसंही जाणारच खर्च करायचा म्हणून नाही त्यावेळेस पाणी नव्हतं. हा ज्यावेळेस यांनी आपण यांची खत बीट टाकलं ना आम्ही, तेव्हा नाही नंतर 15-20 दिवसांचा पाऊस चालू झाला ना, 15 दिवस ते कंटिन्यू. जर अगोदर टाकेल नसतं तुम्हाला काय. हे बघते ही शेंगा नसत्या माझे 100% म्हणजे खत टाकल्यानंतर पाऊसही झाला, साचलं, पाणी वाहिलं एवढं, पण काही दुष्परिणाम नाही झाले. व्हायला म्हणजे 8 दिवस पूर्ण पाणीच होतं. पूर्णच पाणी होतं. 8 दिवस पूर्ण पाणी होतं पूर्ण याच्यामध्ये. वावर भरेल होतं. हे वर किती पाणी होतं. पाणी होतं असं इथवर. दरवर्षी तुमचं असं सोयाबीन असतं तर या वर्षी किती उत्पन्न निघालं असतं दरवर्षी सारखं असतं तर. मग हे कमी मागच्या वर्षीपेक्षा कमी. आता मागच्या वर्षी 8-9 क्विंटल होती ती, यावेळेस 5-6 क्विंटल सुद्धा नसती झाली. आता एक वेळेस तुमचा मुलगा कामाला आहे कंपनीमध्ये म्हणून तुम्ही कौतुक करताय असं लोक म्हणतील बी. हा हा. पण झाड कशाला खोटं बोलत. नाही झाड नाही खोटं बोलणार. बरोबर. झाडाला काय घेणे बाबा. ते राम सरांचा असो नाही तर हर्ष सरांचा असो, त्याला झाड म्हणजे झाड म्हणून मला मिळालं तर मी दाखवील. बरोबर आहे की नाही. हो. म्हणजे ते एवढ्या पावसातून गेलं आणि एवढी जर सोयाबीन पाहिली आपण तर आपल्याकडे अशा प्रकारचं उत्पन्न नाही निघत. नाही का हो? का नाही यावर्षी खरंच म्हणजे हा? थोडं अजून मी सुद्धा आहे ना चकित एवढी उचकून पाहिली नव्हती. आजच पाहिली नाही. तुम्हाला खोटं नाही सांगत सर. आजच पाहिली. डिरिंग नव्हती. मी ना त्याला परवा दिवशी फोटो पाठवले. हा म्हणलं बघा अशी सोयाबीन आहे. तुम्ही पाठवली. हा. बर काय वाटलं तुम्हाला पाहिल्यावर फोटो. मला असं झालं एवढ्या शेंगा कधीच शेंगा नव्हत्या असं इथून मागे. इथून मागे अशा शेंगा काहीच नव्हत्या. हा. मागच्या वर्षी नव्हते सर. मागच्या वर्षी नव्हत्या तर. मागच्या वर्षी पाऊस नव्हता तरी एवढे शेंगा नव्हते सर. मागच्या वर्षी पाऊस नव्हता म्हणजे एवढा एवढा जास्त म्हणजे अतिवृष्टी पाणी- नव्हती. हा, अतिवृष्टी नव्हती. पाणी साचलेलं नव्हतं तरी एवढ्या शेंगा नव्हत्या. मागच्या वर्षी हम्म. मागच्या वर्षी तुम्ही पाणी भरलं, फ्लोरिंग केलंय आम्ही. मागच्या वर्षी तुम्ही म्हणजे पाऊस वरचं मोटरीचं पाणी भरलंय आम्ही. मागच्या वेळेस हा. बापरे तरी नव्हते आल्या. तरी नव्हते एवढे. आणि मागच्या वेळेस तुम्ही खर्च नव्हता केला का. खत वगैरे तर ते टाकावंच लागले आम्हाला. बर आणि स्प्रे पण करावे लागले केमिकलची. हो. हा बरोबर. मग आता म्हणजे मागच्या वर्षापर्यंत तुमची हिंमत होत नव्हती पण आता हिंमत झाली या वर्षी. या वर्षी ना सर मुळात फक्त आम्ही आता निंदणी केली आणि त्याच्यानंतर फक्त आपलं बरं तण बी नाही एवढं. तण नाही. आणि खाली पाहिलं खालचं वावर त्याच्यामध्ये तण बी आहे. आता तुमचं तण सगळं तुम्ही जर तुमचं शेत पाहिलं तुमचं शेत पूर्ण तण वसळून गेलेलं आहे पूर्ण. बघा पूर्णपणे तुमचं शेतामध्ये फक्त सोयाबीन दिसते पण एक साईज दिसते पूर्ण. पण तुम्ही खालचं वावर जर पाहिलं तर खालच्या वावरामध्ये तण बघायला मिळते बघा. आणि त्याच्यामध्ये सोयाबीन आपण मगाशी पाहिली. आता याच्यामध्ये तण तर आहेच पण मगाशी आपण सोयाबीन पाहिली त्याचे पानं पण लहान आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे तिच्यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट की वाढ नाही आहे शेंगांची एवढी आणि एवढ्या शेंगांचा लाग नाही. तुमच्या आजूबाजूला जे क्षेत्र आहे लोकांचे त्याच्यामध्ये आहे लाग एवढा. फुले संघ म्हणजे ना आपलं फुले संघ एकच व्हरायटी. एकच व्हरायटी. तुम्ही हे पाहिलं होतं का आधी शेंगा एवढे. फुल दिसायचं बरं का. हा पण मग तो पाऊस चालू झाला ना फुलं दिसत नसायचं. बर म्हणजे शेंगा लागल्या की नाही लागल्या फक्त पाला दिसतोय हा पण शेंगा आम्ही उचकूनच पाहिले. हिंमतच होईना. हिंमतच काय जनरली शेतकऱ्यांचं काय होतं सर की शेतकरी काय करतो की नाही आता वरती खाली तू फक्त फळाकडे लक्ष देतो की नाही बाबा आलेत. बरोबर वरती आपल्याला माहिती आहे की कॅनोपी कशी आहे. बरोबर आहे. कॅनोपी वरती मेन सगळा फोकस आहे. कॅनोपी जर तुमची चांगली असेल तर खाली तुमचं फुल जे लागले ते बांधणारच आहे सगळं. बरोबर आणि त्याचं सगळं फळात रूपांतर होणार. बरोबर आहे. सगळ्यात मेन म्हणजे या वर्षी तुम्हाला ते SSM जे गेलं जमिनीमध्ये त्यांनी जमीन तुमची सुपीक केली खालची. त्यांनी सुपीक केली. बरोबर आहे सर. बरोबर आहे ना. वरच्या याच्यात सर याच्यात तरी 8 दिवस पाणी होतं.
आताही जर गेलं ना तुमचे पाय भरतील ते वरच्या एवढं गाळ आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तरी पण ओके. ओके पण काहीच नाही त्याच्यामध्ये- जशी याची कॅनोपी ना तशीच वरची कॅनोपी. दरवर्षी काय होतं की त्या क्षेत्रामध्ये अर्ध्या भागामध्ये रान चांगलं आहे ना, अर्ध्या भाग मुरमाटे पूर्ण. बरं. तर अर्ध भाग मुरमाट असलं ना तर ते पूर्ण उबळायचं. अच्छा, आणि direct? पूर्ण उबळायचं आणि ते उबळून गेलं का त्याच्यातून कोणतंच उत्पन्न येत नसायचं. अच्छा. कांदा लावा तुम्ही कोणतंही लावा मग ते अन्न रसत नाही ना झाडाला. अन्न रसच माती मिळत जर नाही. माती असेल कमी अन्न तरी मिळेल. हो. इथे अन्न मिळेल, तिथे अन्नच मिळायला चान्स नाही ना. हो. पण तिथं पण चांगला यावेळेस. आणि तिथं सर त्याच जागेमध्ये डायरेक्ट जाळे मायक्रोरायझर्स वर हा, पूर्ण जाळे. आज तारीख किती आहे? 15-16 15 15. म्हणजे साधारणतः अजून म्हणजे 5 दिवसांनी 3 महिन्याची होईल. 85 दिवसात झाली आज. पण काय जबरदस्त झाली. हा, आणि पण पाऊस किती होता भयानक यावर्षी. खूप जास्त पाऊस होता सर. या वर्षीचा पाऊस तुलनेमध्ये किती होता? लय होता. घराच्या बाहेर निघायला चान्स नव्हता. हा, निघतच नव्हतं आम्ही 8-10 दिवस घरात. बरं. म्हणजे सोयाबीनने तुम्ही समाधानी यावर्षी. हो यावर्षी नक्कीच आहे. असं जर उत्पन्न निघायला लागलं तर काय नाही परवडणार शेती. शेती परवडेल ना असं निघाल्यावर. बरोबर आहे ना. ही करायची गरजच नाही, हेच करू ना आम्ही. मी आता पाहतो असं मी हातबाईचे काम आहे सर. नाही तसं नाही. मी पाहतो आता रस्त्याने येताना पाहिले मी लोकांचे घर 10 वर्षापूर्वी जसे होते तसेच आता घर आहे. पण काहीच बदल नाही. म्हणजे शेतकरी तसा पाहायला गेला तर फार म्हणजे फार त्याचं वाईट अवस्था आहे. अवस्था म्हणजे काय होती याच्यात त्याच्यात कांद्यातलं तांबट्यात घालून तांबट याच्या फक्त घरी बेनिफिट काय बस फक्त जगून राहायचं. जगून राहायचंय. आणि मग याच्यामध्ये मला सांगायचं हे की त्याचं मेन कारण शेतकऱ्याचं मेन कारण केमिकल आहे. काय वाटतं तुम्हाला? नाही बरोबर आहे. कमी म्हणतो आम्ही म्हणून सुद्धा आहे ना, मी म्हणून नाही आता आम्ही म्हणजे बऱ्याचशा वेळेस आहे हा. ना. आता सर आपले ज्यावेळेस आपण ते कांदे फेकून दिले बघा त्यावेळेस आपलं कृषी अमृतमुळे आहे ना. हा, अरुणचे माझे कांदे आमच्या सडले नाही राहिली चे टाकेल नव्हते कृषी हा, हा. अमृतमध्ये. तर त्याचे पूर्ण ढीक हा, बसून म्हणजे राहिलो. ज्याचे केमिकलचे होते ते सडले. सडले आणि आपले जे सडले नव्हते. कृषी अमृतचे होते ते टिकले. आप्पा सुद्धा आजूक सुद्धा आप्पा म्हणतो का नाही आपल्याला आता आहे ना यावेळेस टाकायचं जे म्हणे यावर्षी. म्हणजे हे कांद्याचा किस्सा या वर्षीचा आहे. म्हणजे मागच्या वर्षीचा. मागच्या वर्षीचा. तुमचं काय मत आहे की जर शेतकऱ्यांना जर गरिबीतून आणि सामान्य परिस्थितीतून जर उजरायचं असेल तर केमिकल सोडलं पाहिजे. केमिकल सोडलंच पाहिजे 100%. एसएसएम पण दाणेदार आहे. दाणेदार आहे. आज एसएसएम सारखं खत वापरायला किती सोपं आहे. लय सोपं आहे. बरं, हे वापरल्यावर रोग येत नाही, किती विशेष गोष्ट आहे. नाही खरंच रोग नाही तर हे पानं सुद्धा पाहायला भेटली पिवळे मागच्या पडते. वर्षी नाही पानं सुद्धा पाण्यामुळं. हा नाही, विशेष तुम्ही म्हणता 10 दिवस, तुम्ही म्हणता 10 दिवस पाणी नव्हतं, पाणी होतं. हा. 10 दिवस पाणी असलं सोयाबीन राहतच नाही. पिवळी पडते ते पिवळे पडले पानं पिवळी पडली असेल ना, पण पिवळी नाही झाली यावेळी. अजिबात नाही झाली. नाही. अजिबात पिवळी नाही. तिने तग धरला तिने. तिक धरला तिने असं. बरोबर आहे. बरोबर आहे. आज झाकून जातो या पानामध्ये. बरोबर. तर एवढं मोठं पान जर असेल आणि एवढं ग्रीनरी भरपूर असेल तर एक पानाचा आपण जर असा मुडपा केला बर तर ड्राय वेट मास अतिशय जबरदस्त आहे. बरोबर. आणि ड्राय वेट मास भरपूर असल्यामुळे याच्यामध्ये भरपूर पोषण आहे. बरोबर आहे. सक्षम पान असल्यामुळे खाली शेंगा भरपूर आहे. शेंगा एकदम भरपूर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर खालीपासून तर वरपर्यंत साईज सेम आहे शेंगांची. साईज मध्ये काहीच बदल नाही. खालची शेंग जर तुडली हा, आणि वरची शेंग तुडली तर सेम साईज आहे आणि सेम त्याचं ग्रोथ झालेली आहे. बरोबर आहे. म्हणजे इथून तिथून सेम कंडिशन आहे. सेम बरोबर आहे. काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना? नाही सर्व शेतकऱ्यांना हेच सांगाल का हे तर तुम्ही वैदिकचा वापर SSM केलाच वापरा. पाहिजे. SSM वापरायलाच किती पाहिजे. बॅगा वापरल्या त्या? आम्ही 3-4 टाकले होते ना रे? 5 होत्या म्हणजे ते 10 किलोची 5 किलोची आणि हा, तर 30 गुंठ्यामध्ये काहीच नाही खत. काहीच मी नाही. त्याला म्हणले ना हे पुरणारच नाही म्हटलं. काय म्हणले? याच वाराला पुरणार नाही म्हटलं. ते खत हा तो म्हणे पातळ टाक सगळी हे होईल म्हणे. म्हणजे एवढं खत किती टाकायचं बुवा? आपल्याला 50 किलो आपल्याला टाकायचं. टाकायची सवय लागून जाईल एवढं खातात बाबा. काय होईल आणि ते काय करेल बुवा तिला जाऊन? हा, असं हा, म्हणजे शंका वाटायची ती. सगळं मिळून जर बेरीज केली 100 किलो नव्हतं होत नसतं ते. तर करा ना तुम्ही 30 आणि 30 100 किलोच्या आसपास जातो. आसपास जात होतो ते. बरोबर आहे ना. म्हणजे तसं आपल्याला 4 बॅगा टाकायचं. आपल्याला कमी कमी 3 किंवा 4 बॅगा. 4 बॅगा टाकायचे म्हणजे 200 किलो. हा 200 किलो. म्हणजे हे तुम्ही टाकून किती टाकलं 60 ते आणि हे 50 110 आणि 120 किलो टाकलं. 80 किलो खत तुम्ही कमी टाकलं दरवर्षीपेक्षा. मग तुम्हाला वाटलं बा हे पुरतं का नाही? हा मी त्याला म्हणायची पुरणार नाही. मग ते असं राहतंय की आपण जसं म्हणतो ना घरामध्ये जर गावठी तूप जर असलं तर किती दिवस पुरतं. डाळ आणला तर थोडे दिवस बी पुरत नाही. खरं आहे की नाही? तुम्ही जर्सी गायचं दूध आणलं आणि गिर गायचं दूध आणलं तर कोणतं दूध लवकर संपतं? जर्सीचा किती होता पाणीच पाणी काय आहे की नाही? पाणीच. मग तो फरक आहे. केमिकलचा किती होता पाणीच ते.
पाणी पण ते बी वरून विषारी पाणी आहे. विषारी पाणी. आणि हे मात्र अमृत आहे ना, हा. हे कळलं की नाही. म्हणजे एवढ्या पाण्यात पण त्या सोयाबीनला त्यांनी वाचवलं. वाचवले. म्हणजे एवढं ह्या प्रकारचे जे पिकं येणार आहे, जो हरभरा असेल किंवा गहू असेल, ह्या पुढच्या सीझनला रब्बीला, त्या शेतकऱ्यांना किती मोठा फायदा आहे. नाही मागच्या वर्षी आम्ही 2च गोट हरभरा केला होता सर. तर अजिबात केमिकल वापरले, पण हरभरा आहे ना आम्हाला 1.5 गोण झाली. आता याच्यामध्ये करा तुम्ही हरभरा, मग पाहता याला SSM वापरा आणि मग बघा काय होतं. आणि शिवाय विशेष म्हणजे एक सुद्धा पारा म्हणजे फवारणी नाही केली. मग याला फवारणी किती झाली. नाही याला नाही फवारणी, याने एकच तेवढी वैदिकची केली ना, तेवढीच फवारणी. काय केलं होतं आपलं क्रॉप फ्लावर पहिले आणि त्याच्यानंतर फ्लावर साईज केलं होतं. पण ते घेताना प्रमाण मी एक्स्ट्रा घेतलं होतं. अच्छा. म्हणजे मी 5 मिलीनी क्रॉप चार्जर, 5 मिलीनी फ्लावर चार्जर आणि फ्रूट चार्जर 5 मिलीनी आणि एनर्जी बुस्टर 3 मिलीनी घेतलं होतं प्रति लिटर. कोणत्या स्टेजला मारलं होतं फवारणी. स्टार्टिंगला एक 35 दिवसाच्या पुढे आणि त्याच्यानंतर मग एक 40-50 दिवसाच्या पुढे. बरोबर. कुठं लागायची म्हणजे मध्ये गेला दिसत नव्हते. आता जा बरं थोडं मध्ये इथे शेंगा पण पहा मध्ये कश काय जबरदस्त आहे ना. हा इकडे या पुढे थोडं पुढे या. हा आता बघा किती तुमच्या. आता शेंडा बघा, एखादा शेंडा छाती लावून बघा. म्हणजे तुम्ही तर कमरेच्या खाली तर गाडलीच गेली ती बघा, छातीपर्यंत वाढ बघा. हे बघा आहे ना, छातीपर्यंत वाढ आहेच ना. बरोबर आहे. खाली वाकली म्हणून ते असं आणि वजनाने हाईट कमी जाईल. बरोबर. म्हणजे आज जर पाहिलं तर तुमचं एकंदरीत डेव्हलपमेंट पाहिली, एवढी हाईट कधी होत होती का. नाही. आणि फुले संगमची एवढी हाईट कधीच झाली नाही सर आजपर्यंत नाही झाली. म्हणजे खऱ्या अर्थाने तुमच्या जमिनीला खरा न्याय भेटलाय आज. आणि आता शेजारी बघा ती आहे ना, समजा ती सपाट वावर आहे ना. सपाट वावर आहे आपल्यासारखंच येईन ते सारखं. हे वर समय पुढचं. पुढचं. अच्छा. बारीक आहे म्हणजे जागीच झाड आहे छोटस आणि त्याला खाली. आणि शेंगा कशा आहे. शेंगा अशी शेंगी मध्ये काही नाही. दोन्ही वावरांची सेम आहे ना. म्हणजे इकडची कुठली आहे केमिकलची. बरोबर आहे ना. किती फरक आहे दोन्ही मध्ये सर. दोन्ही मध्ये ही केमिकलची आणि इकडं वैदिकची SSM ची. काय फरक आहे दोन्ही मध्ये. तर इकडे जर बघितलं तर ही माझ्या गुडघ्याच्या खालीच आहे. हा त्याचबरोबर तिची शेंग एवढी छोटी आहे. हा कारण तिचं पान फक्त 2 इकडची शेंगा बघा बरं. इकडच्या जरी शेंगा, शेंड्याची जरी शेंग बघितली आपण, शेजारी लावा ती शेंग इथं. अरे बापरे, हे काय सर. आणि ही निबार दाना फुगलाय. याचा जर फोडून बघितलं आपण, दोन्ही जर फोडून बघितले तर आपण बघू फरक. SCT वैदिकचा आहे. हा SCT वैदिकचा हा दाना आहे. अच्छा. आणि शेंड्याचा एकदम अजून तो भरायचा आहे. भरायचा आहे. आणि हा दुसरा केमिकलचा आहे पूर्ण. तो फुटायचा पण अवघड आहे. भरेलच नाही अजून तो. भरेलच नाही. ओके. अवघड आहे. परिस्थिती आहे. बघा ते शेजारी ठेवा. ते आखी शेंगण ते दाणा सारखा झाला तो. हा अशी परिस्थिती. हे SCT वैदिक. हे जमीन आसमानाचा फरक आहे. हो. म्हणजे ही केमिकलची शेंग आहे ही. हा आणि ही SCT वैदिक. SSM. बापरे, किती पट उत्पन्न आहे आता. हा एक शेंगचा एक दाणा आणि ही आखी शेंग. बरोबर आहे. हा एवढं मोठं. 4 पट उत्पन्न वाढेल. 3 पट तर गॅरंटेड ना. हा 3 पट गॅरंटेड उत्पन्न वाढू शकतं. बरोबर आहे ना. तुमच्या मागे बघितलं तर पूर्णपणे म्हणजे ड्रास्टिक चेंज दिसतो पूर्ण एकदम. या साईडला बघितला आणि या साईडला बघितलं तर. बरोबर आहे. म्हणजे तुमचं जे पूर्ण क्षेत्र आहे ते चमचम करतंय, काळाभोर. हाईट वगैरे त्याची बघा. आणि हे जर बघितलं तर खालीवर आहे पूर्ण. एक तर क्षेत्र पूर्ण खालीवर आहे. तण भरपूर आहे. आणि इथं ह्या क्षेत्राने तणाला वाढूनच दिलेलं नाही. जे किरकोळ आला असेल ते तुम्ही काढून टाकला. बरोबर. हे जे आहे, हे जे आपण जसं म्हणतो जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ. आता आपण जर हे बघितलं तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ते पान घेतलं ना आपलं. जर पान घेतलं ॲव्हरेज पान बघा, सारखं ॲव्हरेज पान बघा. ॲव्हरेज आपण घेऊ कुठलं घेतलं हे बघा. हा हे बापरे. आणि केमिकलचं पान. इथं बघू आपण. हा सर, याच्यामध्ये काय बदल वाटतो तुम्हाला. हे जे आहे
हे केमिकलचं आहे, बरोबर. हे SSM आहे. बर. त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आपल्याला बघायला मिळतो. हे एकदम हिरवगार आहे, त्याच्या शिरा एकदम पिवळ्या पडलेल्या आहे, बरोबर. म्हणजे कुपोषित आहे पूर्णपणे. बरोबर. त्याचबरोबर त्याची शेंग बी तशीच कुपोषित आहे. बरोबर. आणि हे सक्षम पान आहे, एकदम दष्टपुष्ट. त्याच्यामध्ये आपण हे पेट्या बघू शकतो. ज्यावेळेस मी सांगत असतो दरवेळेस की जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ. गोडाऊन जर मोठं करायचं असेल तर तुम्ही फॅक्टरी मोठी केली पाहिजे. इथं पान मोठं आहे तर शेंग सुद्धा मोठी आहे, दाणा मोठा आहे. इकडे पान छोटं आहे तर शेंग सुद्धा छोटी. आपण हा अभ्यास नुसतं शेंगा मोजतो आपण, पण शेंगाच्या साईजवर कधी बोलत नाही. तर हे नियम लागू होईल हा हरभऱ्यांना पण, हाच नियम लागू होईल गव्हाला, हाच नियम लागू होईल कांद्याला. म्हणजे SSM तुम्ही जिथे जिथे वापराल, कापसाचे बोंड सुद्धा त्याचप्रमाणे काय होईल, डेव्हलप होणार. बरोबर आहे की नाही? म्हणजे उत्पन्नामध्ये किती मोठ्या प्रमाणे गुणवत्ता आणि गुणात्मकता दोन्ही वाढल, संख्या आणि गुणवत्ता दोन्ही पण वाढणार. शेतकऱ्यांचा किती मोठा फायदा आहे याच्यामध्ये. हा प्लॉट बघा, हा केमिकल आहे, बरोबर आहे की नाही? तो वरचा पण केमिकल आहे, हा इकडचा, राईट. हे केमिकलवर आहे, हे केमिकलवर आहे, आणि हे वैदिकवर आहे, बरोबर आहे. आणि हे इकडचं पण केमिकलवर आहे, पूर्ण सगळे. म्हणजे केमिकलवरचे सगळे सोयाबीनमध्ये तण आहे, आणि सगळ्यांची काळोखी कमी आहे, पानं लहान आहे, आणि याचे पानं जे आहे एकदम तुफान आहे की नाही? असतं त्याच्यात पाणी उपळा गेलता, किती पाणी साचलं त्याच्यामध्ये, खतरनाक. 8 दिवस. म्हणजे आता तू इथं राहतो, तू तुझ्या डोळ्यांनी पाहिजे, शेजारी तुझी शेत आहे ना, कसं काय आहे सोयाबीन? हा, एकच नंबर आहे की नाही? असं जर सोयाबीन पिकलं ना, असं शेंगा जर आल्या, शेंग महत्वाची. हा हाईट हे केमिकलचं पाय घे तर शेजारी लावते शेजारी. आता बघ बरं किती फरक आहे. मला सांग, शेंगाची साईज बघ, शेंगाची साईज, शेंगाची लांबी. मग काय केलं यांनी फक्त तो 5000चा डोस टाकलाय आपला. रासायनिक सारखे दाणेदार आहे आपले, काही आता नवीन लॉन्च केले, तो टाकलाय फक्त. काही कष्ट आहे त्याला? पहिले तरी लय कष्ट होते आपले. बघा मुळीत किती फरक आहे पहा. आता ही याची मुळी केवढी के आणि याची मुळी पहा केवढी आहे का? हा, दांड बघा, खोड पहा एकदम किती जबरदस्त आहे. याचं खोड पहा, याचं खोड पहा, हे बघा ना याचे खोड, हा किती जबरदस्त फरक आहे. हे एक बघा ना याचं, हे बघा. आता हे शेजारी घ्या आणि हे शेजारी घ्या. काही जण म्हणते नाही बा ते तुम्ही एवढी झाडं धरली, किती जमीन आसमानाचा फरक आहे की नाही? हा, एवढा फरक आहे क्वालिटीमध्ये, शेंगांमध्ये, शेंगांची साईज, शेंड्यापासून नंतर पानांचीच क्वालिटी. असं जर शेती पिकली तर परवडणार नाही का? परवडणार का नाही? सोयाबीन तर पाहिलं आपण, आता त्यांचं वाटाणा बी पाहिलं आपण. आता वाटाणा तुमच्या काय सारखाच पाऊस झाला ना का? तुझ्या वावरात कमी जास्त झाला, इकडे कमी झाला असं नाही ना? शेजारीचे काय वाटतं वाटाण्यामध्ये फरक? काय फरक आहे? जमीन आसमान फरक आहे. आता तू केला इथं वाटाणा केलाय ना, त्याच्यामध्ये याच्यात काय फरक आहे? जमलाच नाही. म्हणजे त्याला काही फवारणीच नाही मारल्या का? लिक्विडच केलंच, म्हणजे वॉटर सोल्युबल सोडले, फवारण्या पण केल्या केमिकलच्या, पण नेमके काय झालं? करपला, पिवळ्या पानानं म्हणजे जमलाच नाही. यांच्या बरोबर लावला होता, नंतर लावला तरी खराब झाला. गावाकडे पण लावला होता का? म्हणजे यांच्या नंतर लावून सुद्धा तो खराब झाला. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, काहीतरी आहे का नाही याच्यामध्ये? काहीतरी करायला पाहिजे की नाही चेंज? का कवर केमिकलने आपलं वाटोळं करून घ्यायचं? हा का हो बाबा? हा, तुम्ही तेच करत होते मागच्या वर्षी. आता तुम्ही ट्रॅकवर आले, बरोबर आहे की नाही? हा, सगळ्यांनी असं जर ट्रॅकवर आलं. आता हे सोयाबीन आहे, काय खोटं बोलू शकतं का? सोयाबीन खोटं बोलेल का? किंवा ते प्लॉट खोटं बोलेल का? हो, त्यांचा वाटाण्याचा. मी रस्त्याने आलो, अख्खं पाडळी, तू जातोच ना घेऊन, आता काहीतरी पाडळीच्या रस्त्याने अख्खे वाटाणे काय झाले? उबळून गेले सगळे, लहान असू नाही तर मोठे असू. तुमचं त्यांचं सेम कंडिशन आहे, पण यांची जरा वेगळी कंडिशन आहे. थोडंसं वेगळं उरायलं तर सगळ्यांनी जरा घ्यायला पाहिजे. आपल्याला पुढच्या लेकरांचं भविष्य जर पाहायचं असेल तर करायला पाहिजे. काय वाटतं? आपण सर जे म्हणतो की समजा आपण जर शेतकऱ्यांना अजून जर चांगल्या पद्धतीने समजून सांगायचं, शेतकरी मित्रांना जर अजून जवळचं उदाहरण द्यायचं, तर हे जर समजा आता यांच्याकडे जसं आपलं लहान बाळ असतं, बरोबर, जर लहान बाळ गुटगुटीत असेल तर आपण सगळ्यांना देव माझं लेकरं. जर असं रोगाटीला असलं आणि ते सारखं आजारी, आपणच नाही पाळतात त्याला, आपण त्याला घेत नाही. जर जास्त जीवात जर एखाद्या घरचं पेशंट जर दवाखान्यात ऍडमिट राहिलं ना, नंतर काही दिवसांनी असं होतं का घरचीच पाळ जाती. बाळा बरोबर आहे की नाही? दुसऱ्याला दाखवायचं लांबच आहे, आणि जर गुटगुटीत असेल तर ते आपण सगळ्यांना हो साहेब, हेच पाहिजे जायचे डेअरिंग करीत.